जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील गिरजा नदी काठावर वसलेल्या खडकी गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी या गावकऱ्यांनी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि हा सप्ताह प्राचीन काळातील महादेव मंदिर आहे आणि या मंदिरावरती या गावकऱ्यांनी सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी विविध असे कार्यक्रम या सप्ताहानिमित्ताने घेतले जातात आणि या ठिकाणी आपल्यासोबत गावकरी आहे, आपण या गावकऱ्याकडूनच जाणून घेणार आहोत। काही या ठिकाणी बालगोपाल आहेत, काही वयोवृद्ध आहे, काही तरुण आहे आणि खरंच सांगायचं झालं तर सध्या वारकरी संप्रदायाच्या बाजूला तरुणांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याचं आपल्याला जरी दिसत असलं तरी या खडकी गावकऱ्यांच्या या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या गावातील काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय सांगसाल, काय या मंदिराचे वैशिष्ट्य आहे आणि हे जे गाव आहे या गावाविषयी काय विषय तुम्हाला माहिती आहे? हे खडकी गावातील जुनं गाव इथं वसलेलं होतं पहिलं नदीच्या काठावर। प्राचीन इथं महादेवाचं मंदिर होतं। तिथे संपूर्ण गावकऱ्यांच्या मदतीने इथे मंदिराची उभारणी करून नित्य नियमाने दरवर्षी इथं सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि ते दरवर्षी असतं कीर्तन भजन। काय सांगसाल या सप्ताहामध्ये कसं नियोजन केलं जातं आणि या हा जो सप्ताह आहे नेमका कधीपासून गावकऱ्यांनी ठरवलं? कारण हे जे गाव आहे या नदी काठावरती असायचं, मात्र त्या गावाचं स्थलांतर देखील झाल्याचं देखील सांगितलं जातंय, काय वाटतंय? इवलेशे रोप लाविले द्वारी असं पांडुरंग बाबा जोशी यांनी आमच्या गावामध्ये परंपरेनुसार 50 वर्षे पूर्ण झाले। संप्रदायाचा पाया या ठिकाणी त्यांनी आणून दिला आणि गावाने सुद्धा तो सांप्रदायिक सप्ताह असो, भजन कीर्तन हे नित्यनेम चालू आहे। वर्षाचे 360 दिवस सुद्धा या ठिकाणी सप्ताह हरिनाम हरिपाठ दररोज चालू असतो आणि नित्यनेमाप्रमाणे सप्त्याचं काम हे चालू राहतं आणि इथून पुढेही आमची पिढी सुद्धा आम्ही हे सप्त्याचं नियोजन चालू ठेवणार। बाबा, तुम्ही देखील या गावातले आहात का? हो। इथं जे गाव होतं हे गावाचं स्थलांतर का झालं बरं? या गावाचं स्थलांतर म्हणजे पहिल्यांदा महापूर आलता इथे, या गावाला वेढा पडला होता पावसाचा, मग त्या निमित्तानं मग हे स्थलांतर झालं तिकडे। असं आता इथे मंदिर इथेच असल्या कारणानं मग या महादेवाच्या मंदिराचं पूर्ण वसन केलं गावाला आणि आता कार्यक्रम ते प्रमाणे चालू आहे। दरवर्षी सप्ताह या ठिकाणी घेतला जातो। सप्त्यामध्ये कसे कार्यक्रम आयोजित केले जातात, काय असतं, कार्यक्रमाची रूपरेषा काय असते? हे श्री क्षेत्र महादेव मंदिर जुने गाव खडकी हे जे महादेव मंदिर आहेत हा अत्यंत प्राचीन असं ऐतिहासिक मंदिर आहे। या ठिकाणी पूर्वी काही वर्षापूर्वी महापूर आल्याच्या नंतर पुराणत्व विभागाने या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्यांनी याबाबतची सगळी माहिती घेतलेली आहे आणि ह्या पूर्ण गावातील सर्व समाजाचे लोक या ठिकाणी येऊन पूजा अर्चा हे ते करतात। विशिष्ट समाजनी सर्व समाजाचे लोक, आणि हे जागृत देवस्थान आहे। हे जागृत देवस्थान असल्यामुळे याची दखल या ठिकाणी पुरातत्व विभागाने घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही गावातील सर्व प्रतिष्ठित सगळे राजकीय लोक एकत्र येऊन हे गाव, हे मंदिर आणि हे संस्थान या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यासाठी, याचा विकास करण्यासाठी विविध पद्धतीचा कृती आराखडा तयार करून आम्ही आज शासनाला सादर केलेला आहे। या ठिकाणी या मंदिराला या ठिकाणी जुनं गाव असल्यामुळं रस्त्यांचा जो महत्त्वाचा विषय होता, दोन्ही रस्ते मंजूर करून हे लवकरात लवकर एक 8 दिवसामध्ये रस्त्याचे कामही या ठिकाणी सुरू होणार आहे। नक्कीच या ठिकाणी गावकऱ्यांनी विविध विकास कामावरती देखील भर दिल्याचं सांगितलं जातंय। कार्यक्रम ठेवला जातो दरवर्षी सप्ताह, तर यामध्ये तरुण जे पोरं आहेत हे पोरं येतात का? बिलकुल येतात। बर, मुलं पण येतात आणि मुली पण येतात। सकाळी 4 वाजेला काकडा चालू असतो, त्याच्यानंतर विष्णुनाम सहस्त्र चालू असतं, त्याच्यानंतर पारायण चालू असतं माऊलीचं, त्याच्यानंतर दुपारून रामायण चालू असतं, रामायणच्या नंतर हरिपाठ होतो, हरिपाठच्या नंतर मग कीर्तन होतं। असे कार्यक्रम दररोजचे असते आणि या कुची साहेबाच्या फंडातून इथं सभामंडप भेटला आम्हाला। तुम्ही इथले प्रॉपर गावचे? इथललोच। महाराज, काय सांगसाल कसं आहे या ठिकाणी या गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे?
गावकऱ्यांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. सर्व गावकऱ्यांचं सहकार्य असतं आणि विशेष म्हणजे तरुणांचा जो कल आहे इथे भरपूर आम्हाला पाहायला मिळतो. भरपूर असे सहकार्य आम्हाला या ठिकाणी जोडलेले आहेत. तरुण भरपूर प्रमाणामध्ये हरिपाठालाही हजर असतात. कुठलेही कार्य असो सगळे तरुण एकत्रित येऊन हे कार्य मोठ्या हिरिरीने करत राहतात. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे. महाराज काय वाटतंय, कसं आहे इथलं नियोजन, कसं वाटतं नियोजन? माझा या गावाच्या मध्ये येण्याचा पहिलाच योग आहे. परंतु महाराजांनी जसं आता सांगितलं की या गावामध्ये तरुण पिढी जी आहे ती संपूर्ण पिढी या ठिकाणी सेवाभाव असेल त्यांचा किंवा परमार्थाविषयी असणारा जो काही आदर आहे, प्रेम आहे आणि हे उत्कटतेने आम्हाला हे प्रकर्षाने जाणवलं आणि त्यानुसार सर्व तरुण पिढी या ठिकाणी कार्यक्रमाला सहकार्य त्यांचं चांगल्या प्रकारचं मिळतं. नक्कीच. आपण जर पाहिलं तर सध्या तरी तरुण हा मोबाईलच्या स्वाधीन गेल्याचं आपल्याला सहज दिसतंय. मात्र या गावकऱ्यांच्या सांगण्यावरून सहज लक्षात येतं की तरुणांनी देखील वारकरी संप्रदायाची वाट धरल्याचं या ठिकाणी नक्कीच दिसतंय. आणि हे जे गाव आहे या गावामध्ये जे मंदिर आहे या मंदिरामध्ये कुठल्या विशिष्ट समाजाचे नाही तर गावातील सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन पूजा अर्चा करत असल्याचं या गावकऱ्यांनी सांगितलंय. तर गावाच्या वतीनं या मंदिराचं डेव्हलपमेंटसाठी विविध विकास कामाचे देखील कृती आराखडे केल्याचं देखील यांनी सांगितलं. तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व वयस्कर नागरिक आहेत, तरुण आहे, या सर्वांच्या सहकार्यानं एकमेकांच्या विचारांना हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो आणि सालाबादाप्रमाणे या ठिकाणी सप्ताहानिमित्तानं विविध कार्यक्रम देखील घेतले जात आहे. तरी बरं, बाकीचे जे तरुण आहे या तरुणापेक्षा या गावच्या तरुणांचं सहज बाकीच्या तरुणांनी आदर्श घेण्यासारखं जरी या ठिकाणी आपल्याला सहज दिसत आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.